नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. ज्यांना महाराष्ट्राची चिंता आहे त्यांनी अशा पद्धतीच्या चर्चा घडवूनच आणल्या पाहिजेत. आता आपल्या राज्याचे मंत्रीच काल श्री शरद पवार यांची भेट घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती पाहता सर्वात मोठ्या नेत्यांनीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. आणि अशा वेळेला श्री मनोज जरांगे पाटील यांनी जी 20 तारखेची जी काही डेडलाईन सरकारला दिलेली आहे त्याच्यानंतर काय होईल असं सरकार पातळीवरती पण बरेचसे प्रश्न आहेत त्यांच्या मनात. श्री सदानंद मोरे यांनी काही सूचना केल्यात त्याच्यावरती पण सरकार पातळीवरती चर्चा सुरू आहे. मोठी दोन वैचारिक भूमिका घेणारी माणसं माझ्यासोबत आहेत. श्री प्रवीण गायकवाड, तुम्ही तर काही त्यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणू शकणार नाहीत. त्यांचं श्री शरद पवार यांच्याबरोबरचं असलेलं सख्य हे महाराष्ट्राला माहिती आहे. श्री राजेंद्र कोंडरे पाटील हे, आणि तुम्ही फार बेसिक काम केलंय. मला फार आवडलं की त्यांनी एक 7-8 लाख मराठा समाजाने नेमकं काय करायला हवं अशा अर्थाच्या पत्रिका छापल्यात, पुस्तिका आहेत, माझ्या हातात पण आहेत. त्या वाचायला पाहिजेत. दुर्दैवाने त्या मराठवाड्यात पोहोचल्या नाहीत असं त्यांची खंत आहे. पण मी तुम्हाला दोघांना यासाठी बोलावलं की आताशी वेळ आलेली आहे की मराठा समाजानं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं काहीतरी एक भूमिका घ्यायला हवी. समाज म्हणून तर तो काही घेणार नाही. 4च लोक असतात की जे समाजाला मार्गदर्शन करत असतात. मनोज जरांगे पाटील यांना जर काही सल्ला द्यायचा झाला प्रवीणजी, तर ह्या क्षणाला तो काय? हे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सामाजिक स्तरावर जर विचार करायचं ठरवलं तर राज्यघटनेच्या समतेच्या तत्वाला पूरक असलेलं आरक्षण हा एक मुद्दा आहे. म्हणजे जो दबलेला समाज आहे, जो अस्पृश्य समाज आहे, जो आदिवासी समाज आहे, ते त्यावेळेच्या पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीला आणण्यासाठी एक समतेचं तत्व ते पूर्ण करण्यासाठी आरक्षण हे आलेले. निश्चितच गेली 30 वर्ष मी आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात काम केलेलं आहे. म्हणजे अगदी मुंबईला जो मोर्चा निघाला होता युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यातही आम्ही सामील होतो. आणि त्यावेळेस पहिल्यांदा सरकारच्या हे लक्षात आलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तीव्र आहे आणि म्हणून नारायण राणे समिती स्थापन केली गेली. नारायण राणे समितीने ESBCचं आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं नाही. नंतर गायकवाड आयोग आला, गायकवाड आयोगाने ACBC दिलं, तेही टिकलं नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की एक 10% वेगळं आरक्षण 50% वर कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. आता जी मागणी कुणबी म्हणून आहे किंवा सगळे सोयरीची आहे, त्याला परत एक कायदेशीर मर्यादा आहेत, घटनात्मक मर्यादा आहेत. आणि निश्चितच प्रत्येकाला सरकारकडून हक्क मागण्याचा अधिकार आहे. परंतु कायद्याच्या कसोटीवर विचार केला, घटनेच्या कसोटीवर केला तर सरकारच्या सुद्धा मर्यादा आहेत. हे नीट आंदोलनकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ओपनिंग रिमार्क्स कोंडरे साहेब तुमचा. मी फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने यासाठी बोलतोय कारण तो आता प्राधान्याचा विषय आहे म्हणून. बघा, त्यांची जी प्रमुख मागणी आहे की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सगळे सोयरेचा जो शासनाने अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचा वापर करून सर्व मराठ्यांना जे मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे की जरांगे पाटील आणि त्यांच्या बरोबरची जी सर्व मंडळी आहेत यांची मागण्याची भावना बरोबर आहे, परंतु ती तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या पुढे भविष्यात अडचणीत येणार नाही या दृष्टिकोनातून बसवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये माझं जे काही निरीक्षण आहे याच्यामध्ये की सगळे सोयरेच्या जो काही अधिसूचना आहे जी मी इंटरप्रिट केलेली आहे किंवा मी अनेक लोकांकडनं ती वाचून समजून घेतली, त्याप्रमाणे आत्ताच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. आणि मराठवाड्यात जी काय आता 1.5 लाख प्रमाणपत्र दिली ते प्रमाणपत्र 6 ते 8 लाखापर्यंत जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे. त्यापेक्षा जास्त मिळणार नाहीत कारण त्याला एक लिमिटेशन्स आहेत. आणि ओबीसींनी काय केलं की ह्याच्यामध्ये विनाकारण भीती तयार करून घेतली आणि दोन्ही बाजूनी खतपाणी घातल्यामुळं फार मोठा ह्याच्यातला क्यॉस असं तयार झाला की 2 समाजामध्ये प्रचंड दरी पडली. मग ह्याच्यामध्ये लाभ कमी आणि नुकसान जास्त अशी परिस्थिती आज मराठवाड्यामध्ये तयार झाली. नाही, पण ओबीसीनी स्वतःच्या मनात भीती मानून घेतली असं म्हणायचं काय कारण आहे? कारण तुम्हीच मगाशी जे सांगत होतात की 534 ज्या काही जाती आहेत त्यात मराठा समाज आला की ती बस तर फुटणारच आहे. नाही, विषय असा आहे की बघा, आपल्याकडे ओबीसीचं टोटल पॉप्युलेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर 33.5% आहे आणि बाठ्या कमिशनने एक 38% काढलेलं आहे. 38%ला आता 32% राज्यामध्ये आरक्षण आहे. मूळ प्रश्न काय आहे की ओबीसीच्या मध्ये जाती प्रचंड आहेत. हा परसेप्शनचा भाग आहे की मराठा समाज सगळ्या क्षेत्रामध्ये बलाढ्य आहे अशा प्रकारचं चित्र तयार केलं जातं आणि मग तो गरिबांवर अन्याय करण्यासाठी ओबीसी मध्ये घुसायचे प्रयत्न करतो अशा प्रकारची एक भावना, असा नॅरेटिव्ह हा सेट व्हायला लागलेला आहे. पण तो चुकीचा आहे.
नाही, चुकीचा नाही येतो तो चुकीचा अशासाठी लोकांचा की ओबीसीची भावना आहे की आमच्या वाट्यामध्ये ते येत आहेत. मूळ प्रश्न आहे की याचं जे वाटप झालेलं आहे हे वाटपच जर चुकीचं झालेलं असेल आणि आता समजा एखाद्या माणसाने 3 गुंठे जागा जास्त वापली आणि त्याच्याकडे 20 वर्ष ताबा आहे, तो आज तुम्ही गेला तर तो सोडणार नाही. त्यामुळे याचं करेक्ट ऑपरेशन करण्याचं जे मेकॅनिझम आहे ते आज राजकीय व्यवस्थेकडे अजिबात नाही. तो जे तयार करायला लागेल त्याला सत्तेतनं बाहेर जावं लागेल अशी परिस्थिती. करेक्ट. त्यामुळं हा प्रश्न एवढा क्लिष्ट आणि असा टोकाचा आणि आता काय ज्याला म्हणतो आपण अग्निज्वाला अशा परिस्थितीत तयार झाला पाहिजे. त्यामुळं ह्या विषयातलं प्रत्यक्ष वस्तुस्थिती विथ आकडेवारी ही महाराष्ट्रापुढे आली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातले जे विचारवंत आहेत, इकॉनॉमिस्ट असतील, तज्ज्ञ असतील, पण यांनी तुमचं आणलं आकलन पाहिजे. काय? कारण मला नंतर प्रवीणजींना वेगळाच प्रश्न विचारा. तुमचं आकलन काय? ओबीसीतनं ज्या पद्धतीनं आरक्षण मागतायत आणि बऱ्याच जणांच्या मते तर ते सरकारचा गळा पकडून मागतायत, ते कायद्याच्या दृष्टीने टिकणार नाहीये, तरीही गळा पकडून मागतात, तर ते बरोबर आहे? नाही, बघा, कुणबी हे पहिल्यापासून ओबीसी मध्ये असल्यामुळं कुणबी प्रमाणपत्र ज्याला मिळतं तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो. आणि मी आता दाव्याने सांगतो, नाशिक डिव्हिजन मध्ये महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र 1 नंबरला प्रमाण आहे त्याचं. आणि अमरावती डिव्हिजन मध्ये, ह्या 2 डिव्हिजन मध्ये आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे, राज्यामध्ये 39 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली, त्यातली 9 लाख कुणबी हे नॉन मराठा कुणबी आहेत आणि उरलेले 30 लाख कुणबी हे मराठा कुणबी आहेत. आता ह्यांना ऑलरेडी सर्टिफिकेट मिळालेली आहेत, म्हणजे हे ओबीसीत आहेतच आहे. विषय काय झाला की मराठवाड्यामध्ये ही मंडळी कुणबीचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर इलेक्शन्स लढवतील म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध केला जातो. ओके. आणि तो विरोध अनाठाही आहे. त्याचं कारण असं की सगळ्यांना ते मिळणार नाही, त्याची एक लिमिटेशन ठरलेली आहे. पण परसेप्शन असं तयार झालेलं आहे की सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मग मराठा समाजाने हे ध्यानात घेतलं पाहिजे की त्या कुणबीच्या बॉक्समध्ये जिथं जाणार आपण त्याच्यामध्ये 583 जाती आणि उपजाती. आणि जेव्हा एखादं भरती प्रक्रिया असेल किंवा शैक्षणिक प्रवेश असतील त्याच्यामध्ये त्याचं मेरिट लागताना 583तला एखाद्या छोट्या कम्युनिटीचा माणूस सुद्धा तो मेरिटमध्ये येऊ शकतो, तिथं तुम्ही अडू शकत नाही. आणि तुमचा नुसता समावेश होणं आणि तुम्हाला लाभ मिळणं ही 2 बाबी भिन्न आहेत. त्यामुळं आरक्षणाच्या सवलतीचा जेवढा फायदा घ्यायचा असेल तो घेतला पाहिजे. म्हणून माझं मराठ्यांच्या बद्दल असं मत आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत जायचं त्यांनी तिथं जावं, पण त्याला ह्या 583 जातीशी कॉम्पिटिशन करावं लागेल. आणि ज्याला तिथं जायचं नाही तर आज आपल्याकडे एसीबीसी आहे, पूर्वी आपल्याकडे ईडब्ल्यूएस होतं. ईडब्ल्यूएस प्रोटेक्टेड झालं होतं, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं, ते स्वतःहून नाकारलं गेलं. आता ते नाकारलं गेल्यानंतर आता तुमच्याकडे असलेलं जे आरक्षण आहे ते स्वीकारण्याशिवाय तुमच्या हातात पर्याय नाही. ते न स्वीकारता सगळेच जर मराठी कुणबीमध्ये गेले तर त्यांना असं जे समज करून दिला गेलेला आहे की आपण मेरिटमध्ये 100% सगळीकडे येऊ शकतो. तर कुठल्याही प्रवर्गाचं आरक्षण घेताना त्या प्रवर्गामध्ये अंतर्गत असलेल्या उमेदवारांशी तुम्हाला स्पर्धा करून पुढे यायचंय. ही गोष्ट आरक्षणाचा लाभ घेताना आणि मागताना समाजाने लक्षात ठेवली पाहिजे दोन्ही बाजूने. ठीक. तुमचा जेवढा महाराष्ट्रातल्या सामाजिक स्थितीचा अभ्यास आहे, जेवढे कमी आपण म्हणू त्यातले तुम्ही एक आहात. काल भुजबळ साहेब तो स्वतःच म्हणाले की महाराष्ट्रातली परिस्थिती फार बिकट आहे. मला हाके साहेबांनी असं सांगितलं की 101 मी उदाहरणं देऊ शकतो की जिथे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाला आणि प्रचंड तणाव आहे. सदानंद मोरे सर जे म्हणाले ते उदाहरणादाखल म्हणून आपण घेऊ. ते असं म्हणतात की ह्या सगळ्यांना अंतिमतः नुकसान होईल ते मराठा समाजाचंच होईल. मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेतनं हळूहळू वेगळ्या पातळीवरती गेला आणि महाराष्ट्रातलं सामाजिक फॅब्रिक्स त्यांनीच बिघडवलं असं परसेप्शन होईल. जे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मणांचं नुकसान झालं तेच मराठ्यांचं होईल. निश्चितच आपण इतिहास जर बघितला तर मूळतः ती सत्यशोधक चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंची, ज्यातनं खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची जागृती झाली, ती 1899 ते 1901 वेदउक्त का पुराणोक्त प्रकरण झाल्यानंतर जे मराठा समाजातले लोक होते त्यांनी आक्रमक भूमिका घेतली ब्राह्मणांच्या विरोधामध्ये. आणि म्हणून सत्यशोधक चळवळ ही नंतर ब्राह्मणेतर चळवळ म्हणून ओळखली गेली, पण मूळतः ती सत्यशोधक चळवळ आहे. याच्यामध्ये ब्राह्मण समाज हा उच्च स्थानावर दिसायचा, अधिकार स्थानावर दिसायचा, सत्ता स्थानावर दिसायचा. आणि इतर जो बहुजन समाज होता तो तसा तुलनेने अधिकार वंचितच होता, कारण वर्णव्यवस्थेने तशी व्यवस्थाच केली होती. ब्राह्मण अधिकार संपन्न आणि शूद्र अधिकार वंचित. आणि मग बहुजन समाज, महात्मा ज्योतिबा फुले, मग शाहू महाराज आणि त्या चळवळीने जे संघटित झाले होते तीच खऱ्या अर्थाने ब्राह्मणेतर चळवळ, ज्याच्यामध्ये ब्राह्मण बाजूला गेले. परंतु ब्राह्मण हे शिकलेले आहेत,
सवरलेले आहेत आणि त्यांनी मग पर्यायी शोधला. म्हणजे जसं गावाकडून ते शहराकडे आले, आता शहराकडून ते परदेशात गेले. ही गोष्ट खरीच आहे, त्यांनी बदल स्वीकारला. परंतु आज महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित झाल्यापासून 75 वर्षामध्ये सत्तास्थानी हा मराठा दिसतो. मग मुख्यमंत्री असेल, मंत्रिमंडळातलं स्थान असेल, विधानसभेचे आमदार असतील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, ते अगदी ग्रामपंचायतच्या सरपंचपर्यंत अधिक दिसतात. तर हळूहळू काय झालेलं आहे की भारताचं अर्थकारण बदलत गेलेलं आहे. ओबीसी समाज असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्समध्ये सुद्धा अनेक लोक आता आर्थिक संपन्न झाले आणि त्यांना प्रत्येकांना अधिकार आणि सत्तास्थान पाहिजे. त्यामुळं ओबीसी 1990 पासून अधिक ताकदीने संघटित झालं. म्हणजे मंडल कमिशन लागल्यानंतर 52% ओबीसींची ताकद एकत्र आली आणि मग त्यातनं काही नेते ताकदवान झाले. मला हे नक्की माहिती आहे की जे विचारवंत माझ्या परिचित होते, मी आता नाव मुद्दाम घेत नाही, ते मला म्हणायचे की देशभरामध्ये मंडल कमिशन लागू झाल्यापासून ओबीसी मुख्यमंत्री झाले, पण महाराष्ट्र एकमेव असा अपवाद आहे की ज्याच्यात अजून एकही ओबीसी मुख्यमंत्री, ब्राह्मण मुख्यमंत्री झाले, परंतु ओबीसी म्हणजे मुख्यतः माळी समाजाचा आतापर्यंत मुख्यमंत्री झाला नाही, जी 2 नंबरची जात मानली जाते. आश्चर्य वाटेल तुम्हाला की धनगर समाज जो शेड्यूल ट्राईब्समध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करतो, जसं राजेंद्र कोंडरे साहेबांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा नगरपालिका, महानगरपालिकामध्ये सत्तास्थानं मिळतील राजकारणातलं. तसंच धनगर समाजामध्ये, शेड्यूल ट्राईब्समध्ये, आदिवासीमध्ये गेलं तर आमदारांची संख्या वाढेल, खासदारांची संख्या वाढेल. 75 वर्षामध्ये धनगर समाजाची एक खंत आहे की लोकसभेतनं एकही धनगर समाजाचा माणूस खासदार म्हणून निवडून गेलेला नाहीये. हे मी यशवंत सेनेचं काम करत असताना माधव जानकरांचा माझा संबंध आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे. तर एकूण आरक्षण हे खऱ्या अर्थाने आम्ही असं मानतो की शिक्षण आणि नोकरीतल्या चांगल्या संधी त्यातनं जो दबलेला गरीब समाज आहे त्याला मिळाव्या. परंतु पूर्ण आत्ता जे राजकारण दिसतंय आणि संधीकरण जे बघतोय आपण, संधी बघतोय, तर ती पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल, नाही तर मग लोकसभा विधानसभेची असेल, त्याचं संपूर्ण आता राजकारण झालेलं दिसतंय. मराठा समाजाचं नुकसान होईल का नाही हा माझा प्रश्न आहे. नाही, मूळ विषय काय आहे की सत्तास्थानी जे दिसत आहेत मराठा समाज, त्याच्या विरोधात ओबीसी समाज जो आहे 52% तो संघटित झालेला आहे. आणि तो संघटित होऊन जे आपण आता 32% म्हणतो, कधी 33% म्हणतो, मराठा समाजाला याच्यापासून धोका निर्माण झालेला आहे आणि त्याला एकटं पाडण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला राजकीय नाही, ओबीसी संघटित होऊन मराठा समाजाला एकटं पाडतायत का श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे सामाजिक अभिसरण सुरू झालंय त्यातनं दुर्दैवानं मराठा समाजाचं अंतिमतः नुकसान होईल, हे बरोबर आहे? नाही, क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन करते ज्यावेळी संघटितपणे आपल्या हक्क अधिकारासाठी ओबीसी मध्ये जायचा प्रयत्न करतायत, जिथं की ओबीसी समाजात सुरक्षित समजतोय स्वतःला, त्यांच्या हक्काचं काय त्यांचं काढून घेतोय अशी त्यांची जी भावना व्हायला लागलेली, तर ते असुरक्षिततेच्या निमित्ताने ते परत संघटित व्हायला लागलेत. जसे 380 जाती मी मानतो ओबीसी मध्ये आहे, तर त्या संघटित जाती ओबीसी म्हणून एकत्र येतात आणि ते खऱ्या अर्थाने आता तुम्हाला लक्षात घेईल की देवेंद्र फडणवीस आता नेतृत्व करतायत भाजपचं आणि संघ परिवाराची योजनाच आहे की मराठ्यांना एकटं पाडायचं. हे तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणापासून बघू शकता, ज्याला आपण त्याला एक हे होतं, म्हणजे धनगर समाजाचे नेता अण्णा डांगे होते, कुणबी समाजाचे नेते भाऊसाहेब फुंडकर होते, नास फरांदे माळी समाजाचे होते आणि वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे. ह्याचे 2 अर्थ होतात. एक, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे, पण ते तसं नसेल तर अंतिमतः त्यांच्या आंदोलनामुळे भारतीय जनता पार्टीच्याच राजकारणाला फायदा होतोय. नाही, हे काही आंदोलन पुरस्कृत नाहीये. मी म्हटलं ना, नाही, पुरस्कृत नाहीये. हे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांना शिक्षणात संधी दिसत नाहीये, नोकरीत संधी दिसत नाही, गरिबी आहे, शेती नापिकी आहे, त्याच्यामुळे एक आशेने ह्या आंदोलनात आलेत. पण ह्या आंदोलनाचं राज्यकर्ता समाज जो असतो, कुठलाही राजकीय पक्ष, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे या आंदोलनाचा फायदा आपल्या राजकारणासाठी करून घेतात आणि मला हे गैर वाटत नाही. कारण राजकारणामध्ये वेगवेगळे विषय घेऊन त्याचा फायदा तोटा केला जातो, म्हणून राजकारणासाठी आरक्षणाचा उपयोग केला जातो, तर ते गैर का वाटत नाही? तर हे सातत्याने चालतच आलेलं आहे. 1980ला हे मंडल कमिशन आलं, 1990ला व्हीपी सिंगांनी आपल्या राजकारणाच्या भविष्यासाठीच मंडल कमिशन लागू केलं, याच्यात काही गैर नाहीये. परंतु त्यातनं हक्क मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे. परंतु ओबीसी समाजाला 27% आरक्षण मिळणं आज अपेक्षित आहे. पण इथं पण NT, VJNT असं बायफर्गेशन केलं 8%चं आणि 27%
मधलं 19% ओबीसी आरक्षण राहिलेले, मुळात स्पेस कमी आहे तिथं. आणि 52% ओबीसींना 27% आरक्षण मिळतं, कारण इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50%ची मर्यादा आली, 52% लोकांना 27% आरक्षण मिळतं. त्यात क्रिमिलेअर आलं, ते 2 लाखापासून आता 8 लाखापर्यंत वाढवलं. म्हणजे इंटेलेक्च्युअल क्लास असेल, त्यातला तुलनेने श्रीमंत वर्ग असेल, तोही आरक्षणापासून वंचित आहे. आणि म्हणून मिळणारं आरक्षण ओबीसींचं मुळातच कमी असल्यामुळं त्यांना असं वाटतं की कुणबी म्हणून मराठा आरक्षणाच्या निमित्ताने. तुमचं मत काय? ते तुम्ही अनेक वेळेला सांगितलं पण आहे, तरी मी एकदा घेतो. नाही, कसं आहे की मराठा समाज हा कुणबी आहे. मराठा ही जात नाहीये, हा एक समूह आहे. महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा, हे सिद्ध झालेलं आहे, हे काही मी नव्याने सांगत नाही. परंतु त्या आहे त्या ओबीसीमध्ये जाणं हे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आत्ता तरी धोक्याचं झालेलं आहे. काँग्रेस पुन्हा मी तो थेटच प्रश्न विचारणार. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ती कितीही न्याय मागणी आहे, माझं स्वतःचं असं मत आहे की जो समाज शेतकरी आहे त्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते वेगळ्या पातळीवरती निश्चितपणे चर्चेला यायला पाहिजेत. त्यांना आरक्षणाचा लाभ देऊच नये असं म्हणणाऱ्यांनी त्यांची आर्थिक स्थिती एकदा बघायला पाहिजे, हे तुमचंही तसंच मत. पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज अंतिमतः एकटा पडेल आणि त्याचं नुकसान होईल, अशी जी चर्चा सुरू झाली ती बरोबर आहे का? नाही, चर्चा सुरू झाली वास्तव आहे. राईट. पण ह्याच्यातनं एक मार्ग असा आहे की 2-3 समाजाच्या समूहातले जे नेते आहेत ते त्यांची लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम त्यांनी स्वतःचा तयार केला आहे. असे कोण आहेत? जानकरांच्या पासून तर जे मग परिषदा झाल्या मराठवाड्यामध्ये, विशेषतः मागे सुद्धा मराठा क्रांती मोर्चे निघले, त्यावेळेस प्रतिमोर्चे निघले. पण हा आक्षेप तर यांच्यावरती पण, जरांगे पाटलावरती हा, पण दोन्ही बाजूला आहे. विषय असा आहे की मी त्याच्यामध्ये बाबा जरांगेंच्याकडनं काही स्टेटमेंटमध्ये काही आघात झाले, त्यांनी पहिल्यांदा काही शब्द दिले, त्यांनी ते मागं पण घेतले. त्याच दरम्यान ह्या ज्या काही परिषदा झाल्या ह्याच्यातनं आव्हानं आणि प्रति आव्हानं दिली गेली. त्यामुळे काय होतं की लोकल लेवलला जे काही जातीय संघर्ष आहे ते टोकदार झाला आणि हे टोकदार झाल्यानंतर दोन्ही समाजाचं नुकसान होतं, हे मी वेळोवेळी मांडलेलं आहे. पण त्यातल्या त्यात आता मराठा समाज आता जसं जो समाज मोठा आहे त्याचं जास्त नुकसान होतं. त्याचं कारण असं आहे की छोट्या समाजाची संख्याच कमी असल्यामुळे नुकसान कमी मराठ्यांचं होईल. मग याला एक पर्याय काय आता की जसं काही समाजाशी जमतच नाही, पण मराठ्यांना मित्र करण्याची या निमित्तानं एक संधी आहे. कुंभार समाज असेल, न्हावी समाज असेल, हे छोटे समाज आत्ताच्या आरक्षण प्रवाहामध्ये गेल्या 70 वर्षात त्यांच्या ताटात काहीच मिळालेलं नाही. मग त्यांच्या समस्या आणि मराठ्यांच्या समस्या जर एकत्र केल्या आणि त्याच्यातनं काही सामाजिक समीकरण डेव्हलप केलं तर निश्चित मराठ्यांचे मित्र वाढतील. म्हणजे आत्ता मराठ्यांचा प्रॉब्लेम काय आहे की आम्ही एका वेळेस धार्मिकदृष्ट्या मुस्लिमांचा द्वेष करणार, दुसऱ्या बाजूला आम्ही दलितांचा द्वेष करणार, तिसऱ्या बाजूला ब्राह्मणांचा करणार, परप्रांतीयांचा करणार, शेवट आम्ही आयसोलेट झाल्यानंतर आम्हाला मित्र कोण आहे? मग सामाजिक चळवळीमध्ये आम्ही पण चिंतित असे आहोत की हक्काचं आपण मागितलंच पाहिजे आणि म्हणून शत्रुत्व केलं पाहिजे असं काही नाही. शत्रुत्व करण्याचं कारणच नाही, कारण ह्या भूमीमध्ये आपण वापरलेले आहेत. उलट मी माझी अशी मांडणी गेल्या वर्षभरापासून तुम्ही पाहिली असेल की महाराष्ट्रामध्ये जी 1 रुपयाची रोज संपत्ती तयार होते ह्यातले 60 पैसे 4च कम्युनिटी मिळवतात आणि त्यांचं कोणाशी भांडण नाही. बरोबर. जैन, शीख आणि पारशी एकदम गोड आहेत सगळ्यांशी आणि उरलेल्या 40 पैशात अख्खा महाराष्ट्र आहे. मग आता प्रश्न असा आहे की तुमच्या ताटातच काही मिळत नाही तर मग एवढा संघर्ष कशाला करायला पाहिजे? म्हणून ओबीसीतल्या पण नेत्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपला लिडरशिप, काल भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटायला गेले, मी माझी पोस्टमध्ये टाकली की ज्या दवाखान्यात उपचारच होणार नाहीत तिथं पेशंट असा आरक्षणाचा बिलबिलीत झालाय की त्याची उपचार पद्धतीच आता संपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ऑपरेशन करणं एवढं किचकट झालेलं आहे की काही जरी करायला गेलं तरी त्याचा लॉस सत्ताधाऱ्यांना होणार आहे, विरोधकांना होणार आहे. आणि मग प्रत्येक राजकीय पक्षाची मी जी भूमिका बघतोय की स्टेजवर एक बोलतात, चॅनलवर एक बोलतात, सभागृहात एक बोलतात आणि ज्यावेळेस ऑन रायटिंग करायची वेळ येते त्यावेळेस हे करायला तयार नाही, कारण प्रत्येकाला टाळायचं. मला फार आधी ओपनिंगलाच म्हणालो की ज्यांना महाराष्ट्राची चिंता आहे त्यांनी ह्या चर्चा केल्या पाहिजेत. तुम्ही आता ते मानत आहात की ह्या आंदोलनाच्या निमित्तानं अंतिमतः नुकसान होईल ते मराठा समाजाचं होईल. आत्ताच तुम्ही जी मांडणी केली ती जर बरोबर असेल तर मग मनोज जरांगे पाटील यांच्या आत्ताच्या मागणीमध्ये बदल केला पाहिजे. नाही, त्यांची पहिली मागणी, माझं वैयक्तिक मत आहे की मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्राचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये काही ओबीसी नेत्यांचा अजिबात त्याला विरोध नव्हता आणि कायदा काय सांगतो, ज्याची नोंद आहे जुनी, ओल्डेस्ट, त्याला ते प्रमाणपत्र देणं कायद्याने बंधनकारक आहे सरकारवर. कुणी काय विरोध करू शकत नाही. जर सरकारने असा बॅन जर त्याच्यामध्ये केला
तर त्याचा फटका फक्त मराठ्यांनाच बसणार नाही. जे जे लोक 67च्या अगोदरचा पोरागून सर्टिफिकेट काढतात तो कायदाच तुम्ही मानायला तयार नाही असे आहे. त्यामुळं ज्याची नोंद आहे त्याला मिळालं पाहिजे. तो आल्यानंतर जर पर्याय वाटतो तुम्हाला तर तुम्ही आता जे उपवर्गीकरण केलेलं तसं त्या 19% जे मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊन जातील त्यांच्यासाठी उपवर्गीकरण करून त्याच्यामध्ये एक वेगळा भाग करा. म्हणजे काही भांडण होण्याचं कारण नाही. ते आज धनगरांसाठी केले, आपण वंजाऱ्यांसाठी केले, विमुक्त जातीसाठी देशामध्ये केले. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता रोहिणी कमिशन नेमून केंद्राच्या 27% आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलंच तो आहे. रिपोर्ट काय पब्लिश करत नाही सरकार, पण ते होईल, सगळ्यांना आज ना माहिती उद्या होईल. तो करावाच लागेल. कारण जर तुम्हाला सामाजिक न्यायाचे लाभ देताना जर एक तुम्ही गट केला आणि त्या गटामधल्याच बलवान जातींनी त्याचा बेनिफिट घेतला तर छोट्या जातींना काहीच मिळणार आहे. नाही. पण ते हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या मंडळींच्या दृष्टीनं आगामी राजकारणासाठी तो एक मोठा छेद आहे. तो भाग वेगळा. अंतिमतः पुन्हा मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे की आत्ता ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे ते शेवटी कुठे जाईल असं वाटतं? कायद्याच्या दृष्टीने ते टिकणार नाही बऱ्याच जणांचं मत आहे. नाही, प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये कोणता अडथळा येईल असं मला काय वाटत नाही. परंतु सगळ्या मराठा समाजाचं कुणबी कन्व्हर्शन हे वैधानिक दृष्ट्या बॅकडोर एंट्री अशा पद्धतीने ट्रीट केलं जाईल असं मला वाटतं. कारण शेवट मराठा आणि कुणबीची सीमारेषा काही भागामध्ये एकत्र आहे एकदम आणि काही भागामध्ये सरळ सरळ वेगळी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये जेव्हा हा विषय जाईल त्यावेळेस मागे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण नाकारलं तर अहवालाला पण त्यांनी काही फारसा हात लावलेला नाही. पण उद्या आता सुद्धा ती कोर्टामध्ये हायकोर्टात आहे. त्याच्यात जर मराठा आरक्षणामध्ये जर काही ऑब्जेक्शन मध्ये आली तर मराठा आणि कुणबीचा एकत असल्याचं GR काढताना धोका आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आज ज्यांना प्रमाणपत्र मिळतं त्यांनी ते प्रमाणपत्र सुरक्षितरित्या घ्यावं, ओबीसीत प्रवेश करावा, त्याचे काही लाभ असतील ते घ्यावेत. आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी इकडे घ्यावेत. जर सगळे लोक एक सरसकट आपण तिकडे गेलो तर त्याच्यातनं लॉंग टर्म त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण त्या विषयाचा मी गेल्या 20-22 वर्षातला अभ्यास केलेला आहे. अनेक न्यायालयीन लढे पण आम्ही त्याच्यामध्ये केलेले आहे. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र मार्लापल्लेंच्या जजमेंट नंतर बंद झालं होतं ते सुरू करण्यामध्ये आम्ही जे काही 5-50 लोक होतो त्याच्यात मी सुद्धा काम केलेलं. आणि गावागावात काय होईल? गावागावामध्ये समजून सांगावं लागेल की कुणबी प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याच्या दरवाजावर काही सोन्याची कौलं चढणार नाही आणि त्याला विरोध करून तुमचंही काही फारसं नुकसान होणार नाही. कारण ह्याचे जे मिळणारे लाभ आहेत ह्या लाभामध्ये आरक्षण म्हणजे सर्व्हिस मधलं किती जागा आहेत तर वर्षाला एक 35,000 जागा स्थानिक स्वराज्य आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रिकाम्या होतात. केंद्रीय सेवेमध्ये मराठा समाज जातच नाही, महाराष्ट्रातली लोक जात नाही. त्या 35,000 पैकी 15,000 जागा सर्वसाधारणपणे आता भरल्या जातात. वर्ग 3-4 मधल्या नोकर भरती पूर्ण बंद आहेत. आता वर्ग 1 आणि वर्ग 2च्या किती MPSC जागा काढतो वर्षाला 5-6,000. त्यात मराठ्यांच्या वाट्याला किती येतील 500, 300, 200. मग 300 जागांसाठी मी पूर्ण समाजाचं नुकसान करण्यापेक्षा समाजाशी आपण मैत्री करून त्यांना समजून सांगूया 300 जागाचाच विषय. आणि लाभाच्या बाबतीत आरक्षणामध्ये ज्या सवलती आहेत त्या सवलती आता खुला प्रवर्ग मराठा आणि ओबीसी जवळपास 95% सेम आहेत. थोडाफार गॅप आहे तो पण दुरुस्त होईल. म्हणजे वादाचा मुद्दा जो समजून सांगायला पाहिजे ह्याचं इंटरप्रिटेशन की बाबा हे सगळं काहीतरी मोठं होणार आहे किंवा असं वातावरण करण्यापेक्षा ह्याच्या फॅक्ट्स जर समाजात आल्या आणि ते समजून सांगणारी यंत्रणा ही सगळ्यात दुर्दैवाची बाब. समजून सांगणाऱ्याला त्याला दोषी ठरवलं जातं, त्याला मागणीचा विरोधक ठरवलं जातं. शेवटी हा प्रश्न विचार, एकूणच शाहू फुले आंबेडकर ही जी मांडणी होती त्याला छेद गेला. नाही, सामाजिक चळवळी आता सध्या काही कार्यरत नाहीयेत. म्हणजे प्रबोधनाची जो काही पर्व होता तो आता सध्या थांबल्यासारखाच आहे. आणि शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा म्हणजे ज्याला आपण राज्यघटनेतली तत्व म्हणतो, मी मुद्दामून असं सांगत असतो की महात्मा ज्योतिबा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य ही जी पिरॅम्बलची चौकट आहे याच्यावर विचारधारा म्हणून चर्चाच होत नाही. फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेणारे अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आहेत, पण त्यांच्या नेत्यांना जरी विचारलं की ती विचारधारा काय आहे तर ते त्यांना सांगता येत नाही. आणि चळवळी आज जवळपास बंद झाल्यासारखं. या आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील, नाही, या आंदोलनाच्या निमित्ताने तर मुख्य समस्या झालेली आहे की मला आश्चर्य वाटतं की शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीतनं म्हणजे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि ज्या मनुस्मृतीने हक्क अधिकार नाकारले होते ते हक्क अधिकार घटनेतनं दिले.
पण मला आंदोलनकर्ते मात्र हिंदुत्ववादी विचारसरणीचे दिसतात, जे की म्हणजे हे विरोधाभास आहे. एकीकडे आरक्षण मागायचं, पण फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकारायचा नाही, पुरोगामी विचार स्वीकारायचा नाही, समतेचा विचार स्वीकारायचा नाही. दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी विचारसरणी बरोबर सहमत राहायचं. अशा मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दिला ना. नाही, एक लक्षात घ्या की मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा जरी दिला असला आलं ना, आता सगळेच झाले कवर. तरी याचा अर्थ असा नाही की हिंदुत्वाचा पुरस्कार करत नाही. तुम्ही एकूण आंदोलनाचा जर अभ्यास केला, मला माहिती आहे की मराठा महासंघाच्या स्थापनेपासून जी काही आंदोलनं झालेली दिसतात, तो जवळ हिंदुत्वाच्या विचारसरणीलाच राहिलेला आहे, असं आजपर्यंतचा इतिहास. राईट. पण मग तुम्हा दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हा दोघांची अडचण अशी आहे की तुम्ही एखादी भूमिका मांडली, ती योग्य आहे असं जरी वाटत असलं तरी सुद्धा सध्या ज्या पद्धतीनं व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत मंडळी, चांगली योग्य महाराष्ट्राच्या दृष्टीनं पुरोगामी, महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक्स नीट राहावं अशी जरी भूमिका असली तर ते सहन होत नाही आणि मग अगदी एकेरीवरती येत आहेत मंडळी. खरं आहे. मस्त शिवीगाळ झाली. नाही, मुख्यतः काय आहे की कट्ट्यावर चर्चा व्हायच्या पूर्वी आता त्या व्हॉट्सअपवर होतात. म्हणजे ट्रोल करणं, एखाद्याला बदनाम करणं, एखाद्याला फोनवर धमकी देणं किंवा जाऊन त्याला काळं फासणं हे मोठ्या प्रमाणात झालेले. हे तुम्हाला कधी झालं? नाही, मला नाही झालं, मी नाही झालं अजून. नाही, मला नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला बाजूचं विरोधातलं मत मांडायचं आपल्याला अधिकार आहे. आपले सभागृह तशीच चालतात ना. विधानसभा बघा, लोकसभा बघा, राज्यसभा बघा, विधान परिषद बघा, विरोधी पक्षाचे लोक आणि सत्ताधारी पक्ष एकमेकाच्या विरोधात ते चर्चा करतात ना. कारण आम्ही लोकशाही स्वीकारलेली. लोकशाहीचा जो काय अर्थ आहे तो मुळात समजला पाहिजे आणि मतं लादण्यापेक्षा आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, डिबेट केलं पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे. कारण शेवटी हा समाज आपल्याला एकत्रच राहायचंय. म्हणजे मराठ्यांना आता देश सोडून जायचा नाही ना, ओबीसींना देश सोडून जायचंय. म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्रच राहायचंय, गावातच राहायचंय, त्याच शहरामध्ये राहायचंय. तुम्ही विनाकारण एक आरक्षण ही सामाजिक समतेच्या तत्वाला धरून आलेलं जे काय आहे त्याच्यामुळं समाजात तेढ निर्माण होऊ नये. म्हणजे खरंच वाईट वाटतं ज्यावेळेस हे सांगितलं जातं की एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ नये, एखाद्याच्या घरी जाऊ नये. म्हणजे हे गावामध्ये हे जे म्हणजे चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केला जातोय आणि समाजाच्या हिताचं नाही. ज्यावेळेस मराठ्यांना ओबीसी मध्येच जायचंय, तो ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष कसा परवडेल? तुम्हा दोघांनाही माझा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना कुठल्याही सल्ल्याची गरज नाही. ही इज अ जेन्युन इंटेलेक्च्युअल मॅन. कारण ते ज्या पद्धतीनं राज्य सरकारला तोंड देत आहेत आणि एवढी सगळी टॉलेस्ट लिडरशिप ही त्यांच्यासमोर पूर्णपणे हतबल झालेली आहे. असंही मला जाणवतं की तेच आता इतरांना विचारतायत की यातनं काय मार्ग काढावा. सो त्यांना सल्ल्याची गरज नाही. पण महाराष्ट्रासाठी म्हणून तुम्हा दोघांना मी हा प्रश्न विचारतो की मनोज जरांगे पाटील यांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे? जरी सल्ला देण्याची गरज नाही आणि कायद्याच्या चौकटीत राज्य सरकार खरंच काही करू शकतं का? नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताकडे बजेट किती होतं, भारताची लोकसंख्या किती होती, भारतामध्ये सरकारी नोकरी किती होत्या आणि आत्ता देशाला 75 वर्ष झालं, बजेट किती आहे, लोकसंख्या किती आहे, संधी किती आहे. 90ला आपण मंडल कमिशन स्वीकारलं, त्याच्यानंतर आरक्षणाच्या चळवळी तीव्र झाल्या. म्हणजे ज्यांना मिळालं नाही ते जाट असतील, पटेल असतील, कप्पू असतील, गुज्जर असतील आणि मराठा असतील, हे शेतकरी, राज्यकर्ते किंवा क्षत्रिय जाती संघर्षामध्ये आल्या. मुळात प्रश्न असा आहे की 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. आपण जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या जगातल्या संधीकडे आम्ही सपशेल दुर्लक्ष केलं. आम्ही आरक्षणातनंच सरकारी नोकरीच्या, सुरक्षित नोकरीचा प्रयत्न करत राहिलो. आता जागतिकीकरणाने काय काय झालेलं आहे तर हे जग बदललेलं आहे. आता माझं सरकारला सल्ला काय नाही, आता त्यांच्या मागणीमध्ये तो जर आला तर ठीक आहे, पण सरकारला माझा सल्ला असा आहे की त्यांनी आपल्याकडे खाजगीकरणातनं शिक्षण सुरू झालं. त्याच्यामुळं काय झालंय की शिक्षण महागलेलं आहे आणि शिक्षण परवडत नाहीये. म्हणजे आपल्या मुलाला डिप्लोमा करायचा असेल, इंजिनियर करायचं असेल, डॉक्टर करायचं असेल, फार्मासिस्ट करायचं असेल, लॉ करायचं असेल तर त्याचा खर्चाचा जो बोजा आहे खाजगी शिक्षण संस्थेमध्ये, म्हणजे तुम्ही सिम्बॉयसिसमध्ये, DY पाटीलमध्ये, भारती विद्यापीठमध्ये किंवा MIT सारख्या पुण्यातल्या संस्थेचं उदाहरण घेतलं तर खाजगी शिक्षण संस्था आणि राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं जे अनुदानित म्हणा किंवा सरकार चालवत असलेले जे कॉलेज आहे याच्यामध्ये फीचं स्ट्रक्चर फार मोठं आहे. म्हणजे सर समजा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला गेला तर 20,000ची फी ही गव्हर्नमेंट कॉलेजला असेल तर 1,00,000 रुपयाची फी खाजगीची, म्हणजे 4 पट 5 पट खर्च वाढलेला आहे. माझा असा सल्ला आहे की खाजगी शिक्षण संस्था आणि
सरकारच्या शिक्षण संस्थेचे फी स्ट्रक्चर सारखे पाहिजेत, समान असले पाहिजे. वेळ प्रसंगी खाजगीला परवडत नसेल तर त्यांना अनुदानित करणं गरजेचं आहे, कारण समाज शिकला पाहिजे. पहिली गोष्ट तो शिकणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, शिकल्यानंतर बेरोजगारी. आता सध्या बेरोजगारीचं प्रमाण 40% सांगितलं जातं, म्हणजे हाताला रोजगार नाहीये. मग तो शिक्षणातनं आलेला जो माणूस आहे त्याला खाजगी असेल किंवा सरकारी असेल किमान नोकरी तरी मिळायला पाहिजे, त्याला रोजगार तरी मिळाला पाहिजे. आणि हे शक्य आहे कारण महाराष्ट्र सरकारचं जीएसटी नंतरचं बजेट हे 6 लाख कोटी रुपयाचं झालं. अजित पवारांनी परवा दिवशी 1 लाख कोटी रुपये असेच वाटले. मग त्याच्यामध्ये ते बहिणीसाठी त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्र सरकारचं शेतकरी सन्मान योजना असेल. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की जे तरुण शिकू इच्छितात त्यांना माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि नोकरीची संधी खाजगी असेल सरकारमधनं मिळाली पाहिजे. कारण काय झालं की आता चंद्रकांत दादा पाटलांनी एक योजना महिलांसाठी जाहीर केली, मोफत शिक्षणाची उच्च शिक्षणामध्ये. मला सांगा की किती महिला शिकून खऱ्या अर्थाने नोकरी उद्योग व्यवसायामध्ये येतात? अगदी 2%. माझ्या घरामध्ये 14 महिला आहेत. माझे भाऊ आणि माझ्या बहिणी ह्या सगळ्या ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, एकही काम करत नाही. म्हणजे त्यांच्यावर खर्च केला जाईल, परंतु जे कुटुंब चालवणारे, घर चालवणारे, समाज चालवणारे, ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने हे तरुणांवर ह्या देश अवलंबून आहे, त्यांना मात्र तुम्ही महागलेलं शिक्षण देणार. त्याच्यापेक्षा 6 लाखाच्या बजेटमध्ये शिक्षणावर खर्च वाढवलाच पाहिजे, बजेट वाढवलं पाहिजे. व्यापक विचार मांडतायत. नाही थांबा ना, हा व्यापक नाही, थांबा, एकच विषय संपून जातो ना. शिक्षण आणि नोकरी याच्यासाठीच आरक्षणाची मागणी मराठा समाजाची असेल तर ते सोडवण्यासाठी आरक्षण हा एकमेव मार्ग नाही ना, त्याच्यासाठी अन्य मार्ग सुद्धा आहेत ना. प्रत्येक वेळेस आरक्षणाचा लाभ घेऊनच हे करायचं. मी तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतो, नाही मुद्दामच सांगतो की खाजगी शिक्षण संस्थेमध्ये आज 60% इंटेक आहे, 40% जागा मोकळ्या आहेत. म्हणजे आज खाजगी शिक्षण संस्था सुद्धा अडचणीत आहे. म्हणजे तिथं जर इंटेक वाढवायचं असेल तर मुलं जास्त जायला पाहिजे, म्हणजे 100% त्याच्यात भरती झाली पाहिजे. 100% भरती झाली तर त्याला फीचं स्ट्रक्चर रिवाईज करायला लागेल. म्हणजे हे संपूर्ण सायकल चालवण्यासाठी जसं शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये 23% त्यांच्या एकूण उत्पन्नाचा खर्च शिक्षणावर खर्च केला होता, तो खर्च महाराष्ट्र सरकार किती करतं, देश स्तरावर किती शिक्षणावर खर्च करतं. तर शिक्षणाचं बजेट वाढवलं पाहिजे आणि उत्तम हे करून. नंतर दुसरी महत्वाची गोष्ट माझी विनंती आहे की जागतिकीकरणाने जगभर संधी उपलब्ध झाल्यात. मला एकच उदाहरण फक्त तुमच्या निमित्ताने सांगायचं आहे की 1990ला चायनाचं GDP आपल्यापेक्षा कमी होतं 90 साली, आणि 91ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं. आज चायनाचं GDP किती आहे? $21 ट्रिलियन इकॉनॉमी आहे चायनाची, आणि भारत सरकार 3.5 लाख ट्रिलियनची इकॉनॉमी आपली. मला एक लक्षात घ्या, त्यांची समस्या लोकसंख्या आहे, आपली लोकसंख्या आहे. आपण लोकसंख्येमध्ये चायनाच्या पुढे 1 नंबरला गेलो, पण चायना आज जागतिकीकरणामध्ये जगातला एकूण 28% व्यापार हा चायनाच्या ताब्यात गेलेला आहे. जी आर्थिक क्रांती चायनाने केली, जो साम्यवादी देश आहे, साम्यवादी देशाने जागतिकीकरणानंतर संधी शोधून आज जगात 1 नंबरची आर्थिक इकॉनॉमी केली. ते भारताचं का लक्ष नाही? आपण आरक्षणाच्या निमित्ताने अर्थकारणाकडे चळवळी नेल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ही व्यापक मांडणी आणि ती फार मूलभूत आहे, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पवार साहेब काय करू शकतात? नाही, शरद पवार साहेबांबद्दल कसं आहे तुम्हाला मी सांगू का, की अगदी खूप काळ ते राजकारणात आहे. 55 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बारामती जे मॉडेल जगाला दाखवलं गेलं, अगदी देशाचे पंतप्रधान पवार साहेब इमिडिएटली काही करू शकतात? नाही, ते आले ना, ते सांगतो ना, 2 मिनिटं फक्त. त्याच्यामध्ये काय आहे की नरेंद्र मोदी स्वतः आले, अरुण जेटली बारामतीचं मॉडेल बघायला आलं. बारामतीचं मॉडेल काय आहे? तिथं सगळ्यात पहिली गोष्ट MIDC ताकदवान केलेली. पवार साहेबांनी 175 MIDC 78 ते 80चं त्यांचं पुलत सरकार असताना मान्य केलं. 175 तालुक्यांमध्ये ज्यावेळेस MIDC गेल्या तर तिथपासून आजपर्यंत किती MIDC खरंच कार्यरत झाल्या, तर त्यांचं म्हणणं होतं की समान पातळीवर इक्वल अपॉर्च्युनिटीज पाहिजे. आणि आता तुम्ही बघा, हिंजवडी सारखं जे तुम्हाला बघता येतं, खराडी सारखं या IT पार्क बघता येतं, किंवा पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण, ह्या सगळ्या ज्या MIDC वाढलेल्या आहेत, तर इथं खऱ्या अर्थाने संधी शोधल्या पाहिजे. आदरणीय शरद पवार साहेब याच्यामध्ये निश्चितच मध्यस्थी करू शकतात. त्यांची इच्छा आहे, सातत्याने आमचं बोलणं होत असतं. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो सामाजिक समतोल आहे तो टिकवला पाहिजे. वेळोवेळी मला त्यांनी सांगितलं, मी अगदी प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची भेट करून दिली, माधव जानकरांची त्यांची भेट करून दिली, वामन मिश्रम बामसेप संघटनेचे, नाही बऱ्याच लोकांची भेट. आणि आमचा एक प्रयत्न आहे की सामाजिक समतेची तत्व ठेवून
आपण महाराष्ट्रभर असे काही सभा संमेलन घेऊ शकतो का, अशा प्रकारचा प्रयत्न पवारसाहेब करत असतात. आणि त्यावर आमची अनेक वेळा बोलणी झाली की अनेक सामाजिक चळवळीतल्या ओबीसी SC STच्या संघटनेच्या प्रतिनिधींना, अगदी लक्ष्मण माने जे भटक्या विमुक्ताचं काम करतात त्यांच्याशीही चर्चा झालेली. त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे की बहुजन समाजामध्ये संवाद झाला पाहिजे, मराठा समाज एकटा नाही पडला पाहिजे. थँक्यू सर. मी प्रश्न पुन्हा रिपीट करत नाही, तोच मनोज जरांगे पाटील यांना काय आपण सांगू शकतो आणि सरकार कायद्याच्या चौकटीत काही करू शकतं का? कारण एकनाथ शिंदे हे पण मराठा पॉलिटिक्स अपीजमेंट करतायत असं म्हणतायत. कोण म्हणतंय की देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद सोडलं पाहिजे, अजित पवारांच्या हातात फारसं काही राहिलेलं नाही अशी चर्चा आहे. मग जरांगींना जर सल्ला म्हणून नाही म्हणणार, कारण आम्ही समवयस्क आहोत जवळपास, पण ह्या निमित्तानं त्यांच्याकडे जी काही संघटित शक्ती तयार झालेली आहे तिला शेपअप करण्याची आता हे सगळ्यात संधी त्यांच्या पुढे आहे. ते राजकीय पक्ष करतील आणि नाही, राजकारण बघा, मराठ्यांचं राजकीयकरण करणं म्हणजे त्यांचं नुकसान करणं असं माझं मत आहे. ऐकतात त्याचं त्याचं कारण असं आहे की मी याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. एक मराठा सुधारतो आणि 20 मातीत जातात. अशी जमिनी परिस्थिती. विकल्या जातात. हा, जमिनी विकूनच राजकारण करणारा समाज आहे, म्हणून तर आरक्षण मागण्याची वेळ आली आम्हाला. दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षणातनं सगळे 100% प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी मराठवाडा जर आता ताकदीने त्यांच्या बरोबर आहे तर मराठवाड्याची इकॉनॉमी मॉडेल बदलण्यासाठीचा लॉंग टर्म प्रोग्राम आणि मिडल प्रोग्राम त्यांनी आता हातात घेतला पाहिजे. त्याच्यासाठी राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे. माझ्या दृष्टीने मराठवाड्यामधल्या पायाभूत सुविधा, उद्योगांचा विकास, एक जालन्याची थोडीशी इंडस्ट्री सोडली आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरची तर झिरोच आहे. पर कॅपिटा इन्कममध्ये हिंगोली, त्यानंतर परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी घोषणा देतात, त्याच्यावर लोक टाळ्या वाजवतात. आणि तिथली इकॉनॉमी किती आहे? राज्यात खालनं 4थी 5वी. मग हे बदल करण्याची क्षमता जर त्या आंदोलनाच्या नेतृत्वातून उभी राहिली तर आरक्षण हा फक्त 1% इम्पॅक्ट देणार आहे. पण 98% जर इकॉनॉमीमध्ये जर बदल झाला त्या ठिकाणी आणि पायाभूत सुविधा झाल्या की ज्याच्यामध्ये फक्त पुढाऱ्यांनी जातींचंच राजकारण केलं आणि मराठवाडा मागं ठेवला, तो जर पुढे आणण्यासाठी काम झालं तर त्या आंदोलनाचं यश ते नक्की होईल. आणि मी या विषयावर बीड, परभणी अशा मी स्वतः सभा घेऊन हे सांगितलेलं आहे. आणि जाता जाता काल भुजबळ साहेब पवार साहेबांना जाऊन भेटले. पवार साहेब या विषयामध्ये मार्ग काढताना एकच मराठ्यांना सल्ला देतील, जो उपाशी मराठा आहे त्याला त्याग करायला सांगतील. अडचण अशी आहे की ज्याला भूक लागली त्याच्या भुकेमध्ये काय जाईल ह्याचा विचार करायला पाहिजे. ना ह्याचा सामाजिक बॅलन्स, एक समाजाचे आदर्श नेते म्हणून त्यांचं एक महाराष्ट्रात आजही स्थान आहे. आणि अनेक सामाजिक मुवमेंटमध्ये वेगवेगळ्या समाजातले नेते त्यांनी घडवलेले आहेत. पण हे घडवताना प्रत्येक वेळेस जो उपेक्षित मराठा आहे त्याचा जो फेस व्हॅल्यू आहे, जो आता जरांगेंच्या निर्बंधाने निर्माण झाला की प्रस्थापित मराठा राजकारण आणि उपेक्षित विस्थापित मराठा राजकारण, हे दोन किनारा मराठा समाजात आहेत. आणि उपेक्षित मराठ्यांना पहिल्यांदा शिवसेनेने प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय, तो काही काँग्रेस राष्ट्रवादीने दिला नाही. आणि त्या उपेक्षितांना आता जे जरांगेंच्या निमित्ताने बळ मिळालंय, याचा राजकारणाकडे जाण्यापेक्षा ही ताकद आर्थिक बदलाकडे जर आपण नेऊ शकलो तर फार मोठा चेंज याच्यावर सरकार काय करू शकतं. सरकार आता माझ्या दृष्टीने एकच मार्ग काढेल की मी जे काही सांगितलंय बऱ्याच नेत्यांना की बाबा ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी ओबीसीच्या नेत्यांना आणि यांना बोलवलं पाहिजे एकदा वन टेबल. आणि याचं एक शेड्यूल प्रत्येक ह्याच्यात किंवा किती सर्टिफिकेट मिळणार आहे तर जास्तीत जास्त 5-6 लाख लोक, 5-6 लाख लोक जॉबलाच लागणार नाहीत. मग जर जॉबला लागणार नसतील तर वाद कशाला करतात. म्हणून त्यांनाही समजून सांगा, यांना समजून सांगा आणि वन टेबल हा विषय सोडवा. त्या निमित्ताने मागची बैठक झाली, त्याला काही विरोधी पक्ष नेते आले नाहीत. आता पुन्हा 2 दिवसामध्ये जर आले आणि हा विषय सुटला तर हा मार्ग लागेल. मग महाराष्ट्राला पुढे जाण्यासाठी सगळ्या जाती जमातींना बरोबर घेऊन आर्थिक प्रगतीच्या मार्गाकडे आणि सामाजिक सुरक्षेच्या मार्गाकडे महाराष्ट्राने वाटचाल करावी अशी आमची भावना आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. एक मुद्दा सांगायचा आहे की सरकारचा एक चांगला प्रयत्न आहे, तो म्हणजे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आता 1 लाख लाभधारक पूर्ण होत आहेत या आठवड्यामध्ये. तर ती योजना अधिक ताकदीने चालवली पाहिजे की उद्योग व्यवसाय नोकरी करणाऱ्या लोकांना त्याचा आर्थिक लाभ मिळाला पाहिजे. कारण आर्थिक महामंडळातनं खूप लाभधारक झाले तर ती 1 लाख मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, सारथीच्या ज्या योजना आहेत, सारथी ही सक्षम होत चाललेली आहे. म्हणजे अशोक काकडेंच्या निमित्ताने एक चांगली संस्था कार्यरत आहे, त्याला सरकारचं पाठबळ आहे. तर अशा प्रकारच्या उपयोजना ज्या आरक्षणाच्या पलीकडे जाऊन करता येऊ शकतात, ज्या सरकार करत आलेले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला काय दिसते की आरक्षणाची पेरणी
आम्हीच केली, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा संघटना. तर ती मानसिकता तयार झाली. एकेकाळ हा मराठा समाज हा आरक्षण विरोधक होता, त्याला आम्ही 25-30 वर्षामध्ये आरक्षण समर्थक केला. तर हा मानसिकतेचा खेळ आहे. तुम्ही जर त्यांची मानसिकता बदलली, आता आरक्षणाकडून अर्थकारणाची जायची मानसिकता केली, जे राजेंद्र कोंडरे साहेब आता मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आर्थिक चळवळीमध्ये आता ते सक्रिय झालेत. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वेगवेगळे केडर कॅम्प्स घेऊन, आता आमचं सह्याद्री फार्म नाशिकला फूड प्रोसेसिंग जे आहे किंवा आता फार्मा प्रोड्युसर कंपनी याचं 200 लोकांचं ट्रेनिंग आहे. तर त्यातनं अनेक लोक आताच घडायला लागले. तर आरक्षणाच्या पलीकडे सुद्धा एक स्पर्धा आहे आणि ती जागतिक आहे. त्याच्यात सुद्धा सरकारने आता मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. प्रवीण गायकवाड शेकापमध्ये गेले तेव्हा मला असं वाटलं होतं की ह्या निमित्ताने शेतकरी आणि त्या अनुषंगाने असलेले प्रश्न हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती येतील आणि त्याची चर्चा होत राहील. ती चर्चा आता ह्या निमित्ताने का असेना पण घडते. हा खुला फोरम आहे. या खुल्या फोरमवरती सगळ्यांनी व्यक्त व्हायला हवं. ते व्यक्त होत असताना ज्या पद्धतीनं वैचारिक परंपरा ह्या महाराष्ट्रानं जोपासलेली आहे त्याच्यातच ती चर्चा व्हायला हवी. व्यक्तिशः कोणाला तरी टार्गेट करणं वगैरे हा जे प्रकार हल्ली वाढले, त्यामुळे लोक व्यक्तव्य व्हायचं बंद झालेली आहेत. ते धाडस आम्ही करतोय. मला खात्री आहे की ही चर्चा अपूर्ण आहे, कारण अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. मी मनोज जरांगे पाटील यांचे असंख्य इंटरव्ह्यूज केलेले आहेत. मला जाणवतं की त्यांना काय म्हणायचं आहे, पण ती दिशा चुकली आहे असंही बऱ्याच जणांना वाटतं आणि त्यातनं अंतिमतः मराठा समाजाचंच नुकसान होईल अशी ही मांडणी ह्या निमित्ताने आता पुढे येताना दिसते. ह्या चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका, कारण ते प्रश्न महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचे आहेत. कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.